नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट जनरल नॉलेजचे व्हिडिओ नियमितपणे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आजचा आपला नॉलेजेबल व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, भारतात बोडो भाषा मुख्यतः कोणत्या राज्यात बोलली जाते? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, बी झारखंड, सी आसाम, डी कर्नाटक। ऑप्शन सी आसाम हे आपले योग्य उत्तर आहे। भारतात बोडो भाषा मुख्यतः आसाम राज्यात बोलली जाते। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते राज्य नेपाळ सोबत कोणतीही सीमा सामायिक करत नाही? ऑप्शन ए बिहार, बी त्रिपुरा, सी उत्तर प्रदेश, डी उत्तराखंड। ऑप्शन बी त्रिपुरा हे योग्य उत्तर आहे। त्रिपुरा हे राज्य नेपाळ सोबत आपली कोणतीही सीमा सामायिक करत नाही। प्रश्न क्रमांक 3, खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार मुख्यतः भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी राजस्थान, सी झारखंड, डी उत्तराखंड। ऑप्शन सी झारखंड हे बरोबर उत्तर आहे। छोटा नागपूरचे पठार मुख्यतः झारखंड राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए जयपूर, बी मुंबई, सी चंदीगड, डी दिल्ली। ऑप्शन सी चंदीगड हे योग्य उत्तर आहे। भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन चंदीगड या शहरात आहे। प्रश्न क्रमांक 5, ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन ए राजस्थान, बी उत्तर प्रदेश, सी ओडिशा, डी महाराष्ट्र। ऑप्शन ए राजस्थान हे योग्य उत्तर आहे। ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण यापूर्वी झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। भविष्यात देखील विचारले जाऊ शकतात, म्हणून कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न क्रमांक 6, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन ए हेमिस राष्ट्रीय उद्यान, बी नामदाफा राष्ट्रीय उद्यान, सी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, डी राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान। ऑप्शन ए हेमिस राष्ट्रीय उद्यान हे योग्य उत्तर आहे। भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे हेमिस राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी केरळ, सी ओडिशा, डी पश्चिम बंगाल। ऑप्शन डी पश्चिम बंगाल हे योग्य उत्तर आहे। भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र पश्चिम बंगाल राज्यामध्ये आढळते। प्रश्न क्रमांक 7, रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे? ऑप्शन ए केरळ, बी आसाम, सी पश्चिम बंगाल, डी ओरिसा। ऑप्शन डी ओरिसा हे योग्य उत्तर आहे। रावणछाया हा भारतातील ओरिसा राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे। प्रश्न क्रमांक 8, हुगळी नदी कोणत्या नदीची वितरिका आहे? ऑप्शन ए दामोदर, बी ब्रह्मपुत्रा, सी गंगा, डी पद्मा। ऑप्शन सी गंगा हे योग्य उत्तर आहे। हुगळी नदी ही गंगा नदीची वितरिका आहे। प्रश्न क्रमांक 9, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, बी उत्तर प्रदेश, सी ओडिशा, डी छत्तीसगड। ऑप्शन ए पश्चिम बंगाल हे योग्य उत्तर होणार आहे। नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगाल राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 10, नोकिया कंपनी कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए इंग्लंड, बी आयर्लंड, सी फिनलँड, डी स्वित्झर्लंड। ऑप्शन सी फिनलँड हे योग्य उत्तर होणार आहे। नोकिया कंपनी ही फिनलँड देशाची आहे। मित्रांनो, एक कडकडीची विनंती आहे, अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। ह्यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होत नाही,
परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते। तेव्हा लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय बाजारात कोणते चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते? ऑप्शन ए रुपया, बी डॉलर, सी रुबल, डी रिंगीत। ऑप्शन बी डॉलर हे योग्य उत्तर होणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते। प्रश्न क्रमांक 12, सियाचीन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, बी अरुणाचल प्रदेश, सी जम्मू काश्मीर, डी सिक्कीम। ऑप्शन सी जम्मू काश्मीर हे योग्य उत्तर आहे। सियाचीन ग्लेशियर ही जम्मू काश्मीर या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतात कोणत्या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली? ऑप्शन ए सुरत, बी कोचीन, सी हुबळी, डी पुलकित। ऑप्शन डी पुलकित हे योग्य उत्तर आहे। भारतात पुलकित या ठिकाणी डच लोकांनी सर्वात पहिली फॅक्टरी स्थापन केली। प्रश्न क्रमांक 14, कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता? ऑप्शन ए भारत, बी श्रीलंका, सी ब्राझील, डी ग्रेट ब्रिटन। ऑप्शन सी ब्राझील हे योग्य उत्तर होणार आहे। कॉफीच्या उत्पादनात ब्राझील हा देश आघाडीवर आहे। प्रश्न क्रमांक 15, राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन ए जळगाव, बी मुंबई, सी पुणे, डी कराड। ऑप्शन सी पुणे हे योग्य उत्तर आहे। राजा केळकर वस्तू संग्रहालय पुणे येथे आहे। प्रश्न क्रमांक 16, समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कुठे आहे? ऑप्शन ए जांब, बी सज्जनगड, सी चाफड, डी केजडगड। ऑप्शन बी सज्जनगड हे योग्य उत्तर होणार आहे। समर्थ रामदासांची समाधी सज्जनगड येथे आहे। प्रश्न क्रमांक 17, कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो? ऑप्शन ए हायड्रोजन पेरॉक्साइड, बी हायड्रोजन क्लोराईड, सी सिल्वर आयोडाईड, डी कॅल्शियम क्लोराईड। ऑप्शन सी सिल्वर आयोडाईड हे योग्य उत्तर आहे। कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी सिल्वर आयोडाईड या रसायनाचा वापर होतो। प्रश्न क्रमांक 18, चहामध्ये खालीलपैकी कोणते उत्तेजक द्रव्य असते? ऑप्शन ए टॅनिन, बी मेलॅनिन, सी रेझिन, डी कॉफिन। ऑप्शन ए टॅनिन हे योग्य उत्तर आहे। चहामध्ये खालीलपैकी टॅनिन हे उत्तेजक द्रव्य असते। प्रश्न क्रमांक 19, क्रिस्टियानो रोनाल्डो हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे? ऑप्शन ए रशिया, बी अर्जेंटिना, सी पोर्तुगाल, डी इटली। ऑप्शन सी पोर्तुगाल हे योग्य उत्तर आहे। क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगाल देशाचा फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक 20, डायनामाइटचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए एडिसन, बी न्यूटन, सी राईट बंधू, डी आल्फ्रेड नोबेल। ऑप्शन डी आल्फ्रेड नोबेल हे योग्य उत्तर आहे। डायनामाइटचा शोध आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने लावला। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।